एक शेतकरी होता. आपल्या 2 बैलांना घेऊन शेत नांगरत होता. दुपारची वेळ, ऊन चांगलंच तापलं होतं. त्याच्या 2 बैलांपैकी एक शरीरानं जरा कमजोर होता, वीक होता. त्याला वेगानं चालणं जमत नव्हतं. दुसरा बैल तरतरीत होता, पण हा मात्र प्रत्येक पाऊल कष्टानं टाकत होता. नांगराचं ते जड ओझं त्याला पेलवत नव्हतं. द स्ट्रगल वॉज रिअल, यू कुड सी इट. शेतकरी मागे चालत होता आणि त्या कमजोर बैलाला सारखं टोचत होता, त्याला त्रास देत होता की त्याने अजून फास्ट चालावं. अखेरीस तेच झालं जे व्हायचं होतं. तो बिचारा बैल नांगराचं ओझं घेऊन पुढे जाण्यासाठी पूर्णपणे असमर्थ शेतात कोसळला. धाडकन जमिनीवर पडला. हे बघून तो शेतकरी कृषीवलहा प्रचंड चिडला. त्याला वाटलं हा मुद्दाम करतोय. त्यानं त्याला उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले, ओरडला, ओढलं, पण तो बैल काही उठला नाही. तो तिथेच निपचित पडून राहिला. आणि ही सगळी घटना जमिनीवर घडत असलेली आकाशातून सर्व धेनूंची माता सुरभी बघत होती. आपल्या मुलाला असं जमिनीवर पडलेलं बघून आणि त्या शेतकऱ्याची ती क्रूरता बघून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरभीची ही अवस्था देवांचा राजा इंद्राने बघितली. तो तिच्या जवळ आला आणि अगदी काळजीनं त्याने विचारलं, आई शुभे, अगं असं का रडतीयस? व्हॉट इज द मॅटर? मला सांग. सुरभीने आपले अश्रू पुसले आणि एका व्याकुळ आईच्या आवाजात ती म्हणाली, देवाधिदेव, काय सांगू? त्रिदशाधिप, 3 लोकांचे स्वामी, मला दुसरं कोण दिसणार? मी तर माझ्या मुलासाठी शोक करते, म्हणून रडते. हे देवा, माझ्या मुलाची ही दयनीय अवस्था बघून मी रडते. तो दीन आहे, तो कमजोर आहे हे माहीत असून सुद्धा तो शेतकरी त्याला किती त्रास देतोय. तो बिचारा कसा बसा ते ओझं वाहतोय. दुसऱ्या बैलासारखं काम त्याच्याने होत नाहीये, हे तुम्ही बघत नाही आहात का? इंद्राला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, भद्रे, हे खरं आहे की तुझा पुत्र त्रास सहन करतोय, पण तुझे ते हजारो पुत्र आहेत ना, थाउजंड्स ऑफ सन्स. मग तरीही तुझं या एकावरच एवढं विशेष वात्सल्य, एवढी माया का? इंद्राचा प्रश्न अगदी लॉजिकल होता, पण आईचं प्रेम लॉजिकच्या पलीकडचं असतं. सुरभीने जे उत्तर दिलं ते खूप काही सांगून जाणारं होतं. ती म्हणाली, हे खरं आहे की मला हजारो मुलं आहेत, पण माझं प्रेम, माझं वात्सल्य सगळ्यांसाठी समानच आहे. मी कोणामध्ये भेद करत नाही. पण देवा, जो पुत्र दीन आहे, जो कमजोर आहे, त्याच्यावर आईची कृपा, तिची कंपॅशन ही स्वाभाविकपणेच, नॅचरलीच जास्तच असते. ती पुढे म्हणाली, हो, माझी हजारो लेकरं आहेत, पण ह्या मुलामध्ये मला एक विशेष आत्मवेदना जाणवते, बिकॉज हा इतरांपेक्षा दुर्बळ आहे. तसं तर आई सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते, पण जे लेकरू वीक असतं त्याच्यावर आईची कृपा, तिची माया ही थोडी जास्तच असते. दिस इज नॅचरल. सुरभीचे हे शब्द ऐकून त्या विस्मित झालेल्या इंद्राचंही मन द्रवलं. हर वर्ड्स मेल्टेड हिज हार्ट. एका आईची माया काय असते हे त्याला त्या क्षणी जाणवलं. त्यानं तिला सांत्वन दिलं. त्याचा आवाज आता खूप मृदू झाला होता. जा वत्से, काळजी करू नकोस. सर्वम भद्रम जायते. सगळं ठीक होईल. ऑल विल बी वेल. आणि काही क्षणातच एक चमत्कार घडला. प्रचंड वेगानं वारा वाहू लागला. ढगांचा भीषण गडगडाट सुरू झाला आणि बघता बघता मुसळधार पाऊस कोसळायला लागला. इतका पाऊस की लोकांच्या डोळ्यादेखत सगळीकडे पाणीच पाणी झालं. जलोप्लवहा, अ फ्लड लाईक सिच्युएशन. तो शेतकरी हे बघून खूप आनंदला. आता नांगरणी करणं शक्यच नव्हतं. त्याने आनंदानं आपलं काम थांबवलं आणि आपल्या 2 बैलांना घेतलं आणि घराकडे निघाला. आणि अशा प्रकारे त्या कमजोर बैलाची त्या त्रासातून सुटका झाली. गोष्ट इथेच संपते, पण एक विचार मागे सोडून जाते, जो शेवटी एका श्लोकात सांगितलाय की अपत्येषु च सर्वेषु जननी तुल्यवत्सला, पुत्रे दीने तुसा माता कृपार्द्र हृदया भवेत.
याचा अर्थ आईचं प्रेम तिच्या सगळ्या मुलांसाठी सारखंच असतं. पण जो मुलगा किंवा जे लेकरू दीनदुबळं असतं, अ बिट वीक असतं, त्याच्यासाठी त्या आईच्या हृदयात नेहमीच थोडी जास्त कृपा, थोडी जास्त माया असते. तिचं हृदय त्याच्यासाठी जास्त द्रवतं. हीच तर आईची ओळख आहे, नाही का?